अचानक उन्हाळ्याचे दिवस संपून उन्हाळी पावसाचे दिवस सुरू होणार होते. सगळीकडे कडक ऊन पडलं होतं. आकाशात काळे ढग जमले होते. कधी उन्हाळी पाऊस पडेल सांगता येत नव्हतं. आणि उकाडाही भरपूर होता. गावात राहणाऱ्या मंगू बकरीताई जंगलाकडे निघाल्या होत्या चारा खाण्यासाठी. त्या राहत होत्या गावात, पण गावाशेजारी असलेल्या जंगलात अधूनमधून चारा खाण्यासाठी जायच्या. अशाच आजही त्या निघाल्या होत्या जंगलात चारा खायला. त्या जंगलात पोचल्या आणि एका झाडापाशी पाला खाऊ लागल्या. जमिनीवरचा ज्या ज्या झाडांच्या फांद्या त्यांच्या हाताला येतील याचा पाला काढून त्या खाऊ लागल्या. पाला खाण्यात त्या गर्क झाल्या. तेवढ्यात काय झालं, आकाशातून पाऊस पडायला सुरुवात झाली. उन्हाळी पाऊस, धो 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 पाऊस पडायला लागला. मंगू बकरीताई खूप भिजल्या. मग त्यांनी काय केलं, पाऊस जाईपर्यंत एका झाडाखाली जाऊन थांबावं वाटलं. म्हणून एक दाट झाड होतं. त्या झाडाखाली सुकी जागा होती, वाळलेली जागा होती. त्या जागेवर जाऊन त्या उभा राहिल्या. त्या काय मनात म्हणाल्या, आता पाऊस थांबला की आपण परत चारा खायचा आणि नंतर गावाकडे घरी जायचं, असे त्या मनात विचार करून त्या झाडाखाली थांबल्या. तेवढ्यात काय झालं, त्या जंगलातल्या चलाकी लांडगीनताई आल्या. हो, पावसातूनही त्या आल्या. त्यांनी पाहिलं लांबवरनं मंगू बकरीताई एका झाडाखाली उभा राहिल्या होत्या. त्यांना माहिती होतं या मंगू बकरीताई गावातल्या आहेत आणि त्या वरचेवर जंगलात चारा खाण्यासाठी येतात. पण या मंगू बकरीताई एकदाही चलाकीताईंच्या हाती लागल्या नव्हत्या. त्यामुळे चलाकी लांडगीनताई खुश झाल्या आणि त्या काय म्हणाल्या, अरे वा, आज मंगू बकरीताई मला सापडणार. आता काय करायचं, गोड गोड बोलायचं, जाळ्यात ओढायचं त्यांना आणि गुहेत नेऊन खाऊन टाकायचं. 2 दिवसाच्या भोजनाची सोय झाली माझ्या. अरे वा, किती छान दिवस आहे आज. असे बोलत बोलत त्या मंगू बकरीताई जवळ गेल्या. मंगू बकरीताईंनीही चलाकी लांडगीनताईंना पाहिलं. त्यांना माहिती होतं चलाकी लांडगीनताई कशा आहेत. अहो, मंगू बकरीताईंना नाही, जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना माहिती होतं चलाकी लांडगीनताई किती धूर्त आहेत. त्या धूर्तपणाने गोड गोड बोलून प्राण्यांना, पक्ष्यांना जाळ्यात ओढून त्यांची शिकार करून खायच्या. हे सगळ्यांनाच माहिती होतं. मंगू बकरीताईंनाही माहिती होतं. मंगू बकरीताई शांत उभ्या राहिल्या होत्या. तेवढ्यात चलाकीताई तिथे गेल्या आणि काय म्हणाल्या, अगं मंगू बकरीताई, तू बऱ्याच दिवसांनी दिसलीस. तेव्हा मंगू बकरीताई म्हणाल्या, नाही ग चलाकीताई, मी अधूनमधून चारा खाण्यासाठी जंगलात येते. ठीक आहे, मग मी काय म्हणते, अगो मंगूताई, तू एवढ्या पावसात कशी उभी राहिली आहेस. मग मंगू म्हणाली, नाही ग चलाकीताई, या झाडाखाली उभी राहिली आहे, मला पाऊस लागत नाही. अगो मंगू, थोड्या वेळाने हे झाडही भिजेल पावसाने आणि सगळे झाडाचे पाणी तुझ्या अंगावर पडेल आणि तू भिजून जाशील. त्यापेक्षा असं कर, माझ्या गुहेत चल. गुहा माझी खूप स्वच्छ आणि कोरडी आहे. तू तिथे बैस, विश्रांती घे, निवांत आराम कर, तुला कसलीही चिंता नाही. तेव्हा मंगू बकरीताई शांत उभी होती. चलाकी लांडगीनताईने योजना चांगली केली होती. आता चलाकी खुश होती मनातून. आता मंगू बकरी येणार, विश्रांतीच्या नावाखाली तिला गटम करायचं. मग मंगू बकरीने शांत विचार केला आणि मंगू बकरीताई काय म्हणाली, बरोबर आहे तुझं चलाकीताई, मलाही तेच वाटतंय ग. पावसात भिजायला नको. मी येते तुझ्या गुहेत, पण आम्ही 3 जण येणार. मग चलाकी म्हणाली, अगं 3 कोण, कसं आहे चलाकीताई, मी येताना माझे 2 मित्रही आले. कोण आहेत तुझे मित्र. अगो, माझे 2 मित्र शिकारी कुत्रे आहेत, त्यांना घेऊन मी आले आहे. आम्ही 3 येतो
आणि आजचा दिवस तुझ्या गुहेत मुक्काम करतो, चालेल ना तुला? असे म्हटल्यावर चलाकी लाडकीनताई खूप घाबरल्या. त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. खोटं खोटं हसं तोंडावर आणून त्या काय म्हणाल्या, अगं मंगूताई नको बाई, मला शिकारी कुत्र्यांची खूप भीती वाटते, नको नको, मी जाते आपली कशी. अशी म्हणून चलाकी लाडकीनताईने तिथून धूम टोकली. ती थेट आपल्या गुहेत जाऊन बसली. इकडे मंगू बकरीताई घाबरली नाही, काही नाही, शांत उभी होती. आणि ती मंगू बकरीताई गालातल्या गालात हसायला लागली आणि म्हणाली, वा चलाकीताई, तुझा हेतू मी ओळखला. अगं, अशा संकटाच्या वेळेला डोकं शांत ठेवून, शांतपणे विचार करून, समजदारीपणा दाखवून कितीही मोठं संकट आलं तर हे असे घालवायचे असते, कळलं का चलाकीताई? अशी मंगू बकरीताई मनात म्हणत म्हणत आपल्या घराकडे, गावाकडे चालत निघून गेली. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.